भारतात आम्ही जो पावसाचा आनंद घेतला 5 दिवस चक्क इतका पाऊस पडत होता की घरातून बाहेर पडता येत नव्हतं मुंबईमध्ये. आणि एकदा आल्याच्या नंतर तो ऋतूच नाही. म्हणजे कसं गल्फमध्ये सगळीकडे उन्हाळा आणि हिवाळा हे 2च ऋतू असतात. त्याच्यामुळे पाऊस हा कधी-कधी अचानक येणारा पाहुणा असतो. आज तसंच झालं. झोपलेलो दुपारी आणि अचानक धडामधूम व्हायला लागलं. मी म्हटलं हे फटाके कसले फुटतायत, समजून गेले. वारा वगैरे सुटला म्हणजे पावसानेच आगमन केलं असावं. बाहेर बघते, ही समोर आहे ना, ही नदी आहे. सध्या ओसाड आहे म्हणजे त्याच्यात पाणी नाही म्हणून. माझ्या लेकाला पण खूप मजा येते. वरती चढू नको तरी पण सांगून ऐकत नाही. म्हणजे ते बरं आहे. ते लोखंडाचं एकदम जाळी उंच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन येत नाही आणि पावसाचा आनंद घेत होतो. तुम्हाला असं वाटत असेल पाऊस पडत नाही, पण पाऊस पडतोय. टपा-टपा, टपा-टपा जोरात आवाज येतो कारण खाली सगळे पत्रे आहेत त्याच्यामुळं. दर्शला विचारत होतो, तो त्याच्या मित्र त्याच्यापेक्षा खूप मोठे आहेत बरे का बंगाली. तो बोलतोय, "अरे हिरो." आम्ही त्याला म्हणतो, "अरे हिरो." असं त्यांचं चाललेलं असतं. काही बॉल बिल गेले तर तीच लोकं काढून देतात. हे दिसतंय तुम्हाला? हे गॅरेज आहे गाड्या वगैरे क्लीन करण्याचं. तर तिथेच हे जे पण मित्र आहेत बरेचसे आणि बांगलादेशी आहेत बहुतेकशे. इथं मला तो सांगतो, "हे बघ, धिस इज माय हाऊस." आणि माझी साईन बघ. मी म्हटलं, "अरे हा तर भोपळा आहे." भोपळ्याची साईन, चक्क भोपळ्याची साईन होती. चला नवीन ब्लॉगसोबत उद्या भेटू.